की शब्दाचा पक्का आहे का नाही. एखाद्या दारात आयुष्य आहे तोपर्यंत नाही जायचं म्हणलं तर ते तोंड मी बघत नाही. आणि हे तर माझ्या हिता करता आणि सुखा करताय. त्याला हात नाही लावणार म्हणलं तर माझा शब्द आहे. तुझ्या हातातच आहे, हात देऊन वचन द्यायची गरज नाही. काय मी मनापासून कसं असतंय हिला साक्षी नाही. मारून मी शपथ घेऊन सांगतो. काय माझ्या मनापासून हिला साक्षी घेऊन शपथ हिची घेऊन सांगतो त्या बाटलीला कधी हात लावणार नाही. एका वर्षाची बोलली. अरे बाप रे. तर नमस्कार सगळ्याला. 31 डिसेंबर आहे आज. कुणी कुणी साजरा केला नाही बघा की. आमचा साजरा करायचा तर काय ना काय अडचण येते. त्या भाऊजींना लावलंय गावात, ह्यांना काय लावलं नाही बरं का गावात. आणि आता संध्याकाळच्या 7-8 वाजले ते अजून तर काय भाऊजी आलं नाही. तर म्हणलं जाऊ द्या, चला म्हणलं येतील तेव्हा येतील, आल्यानंतर न बनवणार तर आहेच. ती 65 का काय म्हणते ती तळूया म्हणते, ती करूया, चांगलं खाऊया. तुम्हाला उद्या बघायला भेटेल. कारण आता कसं आहे, लय लेट होणार आहे. रातच्या 12-11 वाजता करायचं खायचंय म्हणल्यावर लय अवघड काम आहे. अवघड असू द्या, पण मला एका गोष्टीचा लय आनंद आहे. मला एका गोष्टीचं लय दुःख आहे, जाय गावात मिळलं नाही. बघा ये मला आज घर सोडून कुठं देखील यांनी साधं जाव दिलं नाही. दाव्यानं बांधून घातले घरात कोंडलंय सकाळपासून. तुम्हाला वाटतंय का दाव्यानं जर बांधलं तर ह्यांनी राहतेल? सांगा तुम्हीच मला. नाही राहणार, पण कसं आहे कुठं जायचं म्हणलं की लक्ष देऊ नाही. हो कुठं जाऊ नका, चला या घरात बसा. पोरं की कुठं ही की कुठं. आता कसं आहे बरं का, नवीन वर्ष आहे, आपल्याला काय घरात भांडण तंटा कटकट नको आहे. त्यामुळं कुणाचं का असं ना आपल्या सुखा करता सांगते ती. आणि त्यात एकलेच माझं सुख नाही, सगळ्यांचं. मग आता कसं आहे, ऐकाय पाहिजे, कुणाचं मोडायचं नाही. बायकोचं मन मोडायचं नाही हो आजच्या दिवसाला. नाही बायकोचं ऐकायचं नाही काय हो. ऐकायचं नाही काय का ना मागणं आली तिकड झाली. बर मी तिकड झाली आणि जरी गुळमट असली आपल्याला लेकरांचा शब्द मोडायचा नाही. अरे बापरे, काय ऐकलं पोरांचं? पोरांनी सांगितलं म्हणून गेलो नाही ना. तुझा शब्द मागधीच वाऱ्या असा फुकला असताना गेलो असतो. माझा शब्द आवा कसं असतं, कोणाला तर किंमत द्यावी हो. माणूस म्हणत आज काही वेळा बारक्यांचं देखील ऐकलं तर माणसाच्या जीवनात परिवर्तन होतं, सुख येतं. तसं बारकी काय असं नाही ती, पण त्यांचं मी आज ऐकलंय. आणि ती आपल्या दोघांच्या सुखा करता हिता करता सांगते ती. काय दुसऱ्याचा प्रपंच करायला करता आपल्याला ही करत नाही ती, अडवत नाही ती. आपलंच हित आहे, आपलंच सुख आहे. बरं झालं कळलं. बरं झालं, पण बायकोला कळत नाही, करायचं काय? काय कळत नाही मला? काय कळत नाही? आवाज जाऊ तिला नाही सांगा की तुमची मिठी होती की. अगं लगेच येतो जाऊन, लगेच येतो जाऊन. 5 मिनिटात येतो. बर जा. आलंच. अगं जा. थांब. अगं जा तर. नको तर. जा जा जा. नको म्हणलंय की. आता जा म्हणलं तरी बी जाय नाही बाया. भाऊजीला ह्यांच्या भ्यानं भाऊजीला पाठवले गावात, आणा जावा म्हणलं. आणि भाऊजी बी झालं 2 तास गेलाय तिकडच आहे. अजून आलं नाही तर फोन करून करून दमली. 2-3 वेळा फोन केला, म्हणलं आता काय भाऊजी येत नाही तर आता तुम्हाला जे काय मी बनवणार आहे सगळीजण आम्ही ती संध्याकाळी बघा, म्हणजे उद्या सकाळी बघायला भेटेल. आता संध्याकाळी करणार आहे. आता आम्ही ज्योती तुम्हाला माहित आहे तर सगळ्यात आम्ही बाहेर चूल जी मांडलेली आहे ती पण तुम्ही बघितली. सगळी गोळा मिळण्यानं एका जीवन आम्ही ती बनवणार आहे आणि सगळी मिळून खाणार आहे. काय वेगवेगळं नाही किंवा काय तसं हे नाही. कारण कसं आहे, 31 डिसेंबर असो किंवा कुठला सण साजरा करायचा झाला तर एकोप्यानं करावं. काय एका मनाने एका विचाराने केलं तर माणसं बी नाती पण जरा घट होते, ती माणसं पण जरा जवळ येते. ती प्रत्येक घरी प्रत्येक जणच करून खाताय हो. अहो आम्ही बाहेर, त्याला किंमत नाही. मी म्हणत, मला काय म्हणायचंय, आम्ही 2घी जण बाहेरच आहे, बाहेर ना आलोय, पण तुम्ही एका आई बाप्पाच्या हात, मग तुम्ही आम्ही भाऊ एका ठिकाणी आहे आणि ह्या दोघी जीवनात काय संगणेच नाही. आज तुमची करोडो रुपयाची इस्टेट असेल काय तर ती देखील उद्या गेल्यावर जागेला राहणार आहे. पण तुम्ही जर एखादं काम चांगलं केलं असेल, तुम्ही गेला तर ती माणूस तुमचं ध्यान काढणार आहे. ह्यातच तुम्ही भरून पावला, एवढं ध्यानात घ्यायचं आहे. आपल्याला चांगलं गुण म्हणजे चांगली नीतिमत्ता ठेवून चांगलं कमवायचं आहे. चांगलं कमवायला बरेच दिवस जाणार आहेत, जाय ना तर का, पण आपण चांगलं कमवणार आहे. 4 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. वाईट म्हणा 1 सेकंद कमी आहे हो. काय एवढं मी मनापासून वाईट केलं तरी पण मला कोण म्हणत नाही ती की तू वाईट केलं. का म्हणत नाही ती? कारण स्वभाव, माणसाचा स्वभाव कुठं ना कुठं माणसाला
परिचयात आणतो. तसा आपला स्वभाव चांगला आहे, पण काय नाही की घर फिरले घरात वाचत, तसं आपल्या मागे काय तर काळ होता बेकार, त्यामुळे 4 दिवस तसं झालं. आता इथून पुढे आपण नवीन वर्षात नवीन एक आपली संकल्पना की आपण ह्या नवीन वर्षात एक दिवशी त्या बाटलीला हात लावणार नाही किंवा पिणार नाही. बरं बघू की मित्रांनो किती आपला शब्द आहे. शब्द आणि बायकोने जरी आणून दिली तरी पण पिणार नाही, ही देखील आपला शब्द आहे. मी कशाला आणून देते मला लय बायको काय वेळेस का नाही टेन्शन आली, बरं असू द्या घ्या गोटभर, कोणाला तर आणायला लावून प्या म्हणून बाटली अयो नाही देखील त्या वाटला जाणार नाही. नाही मित्रांनो तसं सांगता आता काय म्हणून काय लागलाय? पाणी प्यायला ग्लास ग्लास पाहिजे, ग्लास का दारू प्याय ग्लास पाहिजे? एवढा ती एवढी मोठी घागर आहे, वरडू वरडू करत पण वाढलं, वरडून वाढलं का मटण खाऊन शिनं वाढलं? ओय मेन सांगायचं म्हणजे सांगायचं म्हणजे सांगता सांगता राहून गेलं. आम्ही गेलतो कार्यक्रमाला, इथं जवळ आपल्या कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मी ह्यांनी भाऊजी जुती आम्ही चौघं पण गेलतो. तुम्ही म्हणसाल कविता ताई तू तिथं गेलती म्हणल्यावर तिथला व्हिडिओ काढला नाही, तर तिथला काय मी व्हिडिओ काढला नाही. कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही, आणि त्यांना आवडतंय पण कसं असतंय तिथं गर्दी होती जास्त, आणि कसं जरा काम म्हणजे गडबडलही होती. त्या गडबडीत कुठलं काय सुचत नाही, त्यामुळे मी म्हणलं आपल्याला पण कुणाला त्रास देणं का कुणाचा आपल्याला पण नका म्हणताना मेनजुती एका जागेला बसलो, भाकरी ही केल्या आणि जेवण करून शिना तिथून निघून आलो. हे भाऊ तिथंच थांबलं. ह्यांचं ज्या वेळेस जेवण ही झाली त्यावेळेस ते ह्यानी आल्यानंतर ना मग आपली घरची कामं असते तीच, गुरं म्हणा धारा म्हणा शेरड कोंडा कोंबड्या कोंडा करडा सोडा ही राहणारच आहे. ही आल्यानंतर ना आम्ही दोघींनी केलं. शेरडं न्यायची होती हिंडवायला, तिला म्हणलं आता कडूस पडलंय नक, आणि मैस होती तळ्यात जाऊन शिना परत मला मैस आणावं लागली. आपलं तळ्यातलं मळ्यातलं तर रोजच झालं हो. नवीन काय असलं तर बोला ना. नवीन वर्षात सांगणार आहे की उंदीच्याला मित्रांनो नवीन वर्ष येणार आहे. त्या नवीन वर्षात तुमच्या कविता ताईचं थोडं का होईना, काय तरी एवढं का होईना, एवढं काय तर नव घ्यावं म्हणते व नवीन वर्षात, एवढं थोडं भाग्यात असेल नशिबात असेल तर मिळेल. आवा मला सोनं नख नान नख, तुमचा हात मला नवीन वर्षात पाहिजे. तुम्ही कवा सुद्धा बाटलीला हात लावणार नाही. नवीन वर्षात द्यायचा, आजचा दिवस तर नवीन वर्षाचा नाही दिला मित्रांनो, म्हणजे मग गॅरंटी नाही. ह्यांनी माझ्या हातात हात दिला नाही, वचन दिलं नाही, त्यामुळे गॅरंटी काय देऊ शकत नाही. कारण की ह्याच्या आधी पण ह्यांनी लय वेळा मला वचन दिलंय पुराव्याला. माझ्या आई बाबा नाही ती, पण माझं 2 भाव आहेत. काय दोन्ही भावाला कधी बी तू एनी टाइम विचार की शब्दाचा पक्का आहे का नाही. एखाद्या दारात आयुष्य आहे तोपर्यंत नाही जायचं म्हणलं तर ते तोंड मी बघत नाही. आणि हे तर माझ्या हिता करता सुखा करताय, त्याला हात नाही लावणार म्हणलं तर माझा शब्द आहे. तुझ्या हातातच हाय, हात देऊन वचन द्यायची गरज नाही. काय मी मनापासून कसं असतंय हिला साक्षी मी शपथ घेऊन मनापासून हिला साक्षी घेऊन शपथ हिची घेऊन सांगतो त्या बाटलीला कधी हात लावणार नाही. एका वर्षाची बोली. अरे बापरे, एका वर्षाची बोली आहे मित्रांनो. कसं करायचं सांगा बरं तुम्ही. गेलं बघा बाहेर निघून ना, तर बघा हे असं आहे. तर 31 डिसेंबर तुमचं पण सगळ्यांचं चांगलं आनंदात साजरा करा बरं का माझ्या बहिणीनं.